तुम्ही पाहिजे जाऊन आली जाऊन लगेच. हा. मोदी सरकारला आज 12 वर्ष पूर्ण झाली. एक टप झाले. मोदींनी आज ट्विटही केलं की सचोटी आणि प्रामाणिकतेची 12 वर्ष. नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदीजींनी गेल्या 12 वर्षापासून पंतप्रधान म्हणून काम करत असताना हे देशाला मजबूती देण्याचं काम केलं. या देशातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचं काम केलं. अगदी शेतकरी असेल, युवा असेल, उद्योजक असेल, व्यापारी असेल, सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काम केलं. आज देश आपण बघतोय की एक मजबूत शक्ती म्हणून पुढे येतोय. मग संरक्षण क्षेत्रात असेल, केलेली प्रगती असेल, किंबहुना आपण बघतो की दळणवळणाची साधनं जी आज देशामध्ये उभी राहिलेली आपण बघतोय, मोठमोठ्या इंडस्ट्रीज बघतोय, IT हब बघतोय. या सगळ्या बाजूनं बघतो आपण की मोदीजींनी या देशाचा विकास केला. आज जगातली एक मजबूत अर्थव्यवस्था, की जगातली 4 नंबरची अर्थव्यवस्था म्हणून आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेकडे बघितलं जातं. येणाऱ्या कालखंडामध्ये जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था या देशाची झालेली आपण पाहाल. त्यामुळं मोदीजींनी या देशाला बळकट करण्याचं काम केलंय आणि आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात जास्त वेळ काम करणारे, जास्त वेळ पंतप्रधान म्हणून काम करणारे हे मोदीजी हे देशाचे एकमेव पंतप्रधान आता आहेत. अजून 3 वर्ष, पुढची 5 वर्ष असा अजून खूप मोठा कालखंड मोदीजींचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांच्या कालखंडामध्ये हा देश एक विकसित राष्ट्र म्हणून मजबूतीने पुढे आला. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचा समाज आंदोलन झालं. पूर्ण सोलापुरात शेतकऱ्यांचा शहरात उद्रेक नाही, आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती आता मला मिळाली आणि आपण त्याची माहिती मी घेतली. कारण शेतकरी बांधवांनी जे आंदोलन केलंय या संदर्भातलं माझ्याकडे कुठलं निवेदन आलं नव्हतं. पण निवेदन आलं नाही म्हणून माझी जबाबदारी नाही अशातला विषय नाही. बिलकुल आमची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना बिल का मिळालं नाही याची तातडीनं माहिती घ्यायला मी आता सांगितलेले आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल मिळालं पाहिजे. या संदर्भात काय करता येईल माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. रोहित पवार आंदोलन करायला आंदोलन करायला संपूर्ण कर्जमाफी झाली पण हट्ट झाला शिवाय चौकात नाही मिळाली, अशा परवानगी नाही तर आता रोहित पवारांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. आज आपण बघतो की जवळजवळ देशात राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते. 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना माफी दिल्यानंतर आता ते प्रत्यक्षात माफीची आता रक्कम शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि शेतकऱ्याला त्यातून रिलीफ पण मिळेल. पण असं असताना विनाकारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, शेतकऱ्यांना चुकीच्या दिशेने मार्गदर्शन करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा खेळ आहे. रोहितजींचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे काय की मूळ याच्याकडं म्हणजे जवळजवळ एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे ते न करता अगदी काय अडचणी असतील तर त्या चर्चाही केली पाहिजे. तर ती चर्चा न करता आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून आंदोलन, आता कर्जमाफी दिलेली ती कुणाला मिळणार आहे. त्यामुळं आपण एकदा आपल्या गरिबांमध्ये झाकलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. आपल्याकडे 4 बोटं राहतात. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे हा फक्त स्टंट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आमच्या सरकारनं केलेली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता या महिनाअखेरीला चालू होते. त्यामुळं हा केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या पुढं चुकीचं काहीतरी आहे हे भासवण्यासाठी त्यांनी केलेलं नौटंकी आहे. त्याच्यामधनं अदृश्य शक्ती मदत करेल अशी बोललं जाते. राजू खरे सुद्धा दावा करतायत की सगळ्यात जास्त मत आहेत पालकमंत्री पालकाप्रमाणे वागत आहेत. प्रस्थापित घराण्याची जी मतं आहेत भाजपनं संपवली ती आम्हाला मिळते. पालकमंत्री माझी जबाबदारी जी आहे ती मी काम करतो. पालकमंत्री पदाची व्याख्या त्यांच्या लेखी दुसरी असू शकते आणि त्या पद्धतीचा पालकमंत्री मी नाही. मी सामान्य माणसाचा सहकारी आहे, सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे आणि सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण मी करतो. प्रस्थापितांचं रांगून चालून करायचे राजकारणामध्ये काही कारण नाही. जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते खूप चांगलं काम करणारे, ते जिवंत आहेत, ते त्यांचं कामही चांगलं आहे. त्यामुळे त्यांना कुठल्या याची सहानुभूतीची आवश्यकता भासत नाही. सहानुभूतीची आवश्यकता कुणाला भासते ज्यांनी पाप केलंय. ज्यांनी पाप केलंय
त्यांना भीती वाटते आणि त्यांनाच अडचण वाटते. त्यांच्याकडनं प्रचार असं केला जातो की प्रचारकांनी दरवेळेस शब्द पाळलेला आहे. पक्षाकडनं किंवा इथल्या नेत्यांकडनं त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्याचा तसंच सांगोल्यात आता म्हणतात की आमच्या पक्षामध्ये काय चाललंय किंवा कुणावर अन्याय होतो हे बघायचं त्यांचं काम नाही. त्यांच्याकडे खूप अडचणी आहेत, त्यांचं बघा. पक्षातले चारीच्या चारी आमदार आमच्यासोबत का फिरतात ह्याच्यावर आत्मपरीक्षण करा. आमचा प्रशांत मालकांचा सन्मान करण्याची क्षमता आमच्या मुख्यमंत्री मोदयांच्या मध्ये आहे, आमच्या पक्षामध्ये आहे. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो की प्रशांत मालक इथं आम्ही सगळेजण आहोत, याच्यापेक्षा सगळ्यात चांगले संबंध प्रशांत मालकाशी, मुख्यमंत्री मोदयांशी प्रशांत मालकाचे आहेत. त्यामुळे प्रशांत मालकाला पार्टी योग्य न्याय देईल याची चिंता बाहेरच्यांनी करायची आवश्यकता नाही. आपलं घर जळतंय ते बघा. सांगोल्यात एकदम मुख्य हम्म? सांगोल्यामध्ये एकदम मुख्य मी आपल्याला सातत्याने सांगत आलो, मी निवडणूक पाहतोय, डोळ्यानं पाहतोय. मतदार आमच्या सोबत आहे आणि ही निवडणूक आम्ही खूप मोठ्या फरकानं जिंकू. अबकी बार 500 पार. रेशील मोहिते पाटील म्हणतात की पालकमंत्री म्हणतात की मी पोस्टमन आहेत का, खरंच मला माहिती नाही नक्की काय येतं. पण मी बिलकुल पोस्टमन आहे. मला पोस्टमन म्हणून गेला लाज वाटत नाही. माझा जन्म सोन्याचा चमचा तोंडात घेऊन झालेला नाही. एक साधारण सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा जन्म झालेला आहे. आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवत असताना सामान्य माणसाच्या अडचणी, सामान्य माणसाचे विषय सरकारपर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवणं आणि ते सोडवून घेणं हे माझं काम आहे. आणि ते काम करत असताना मला कोणी पोस्टमन म्हणला, वकील म्हणला आणि कोण काय म्हटलं ते मला फरक पडत नाही. मला पोस्टमन म्हणलं तरी मला त्याचा अभिमान आहे. कारण मी सामान्य माणसाचे प्रश्न माझ्या पोस्टातनं घेऊन जातो आणि ते सोडवून परत घेऊन येतो. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना ते कसं समजेल, कारण त्यांना आजपर्यंत याचा कधी अनुभवच नाही. महाविकास आघाडीच्या बऱ्याच आमदारांचा आपल्या उमेदवाराला पाठिंबा आहे. खासदार एकटेच मोहिते पाटील करतात, दुसऱ्या खासदार सोलापूरच्या मात्र कुठंच दिसत नाही. सगळं काय फाटाफूट दिसतं. नाही, फाटाफुटीचा विषय नाही. आता ज्यांच्याकडे जे ज्यांच्याकडे मत आहेत ते फिरतायत, ज्यांच्याकडे मत नसतील ते फिरतील. त्यामुळं इथंही काही वेगळी परिस्थिती नाही. मी म्हणलं ना, आम्ही आमच्याकडे किती मतदान आहे म्हणून आम्हाला काय गर्व नाही आहे. प्रत्येक शेवटी मतदान होईपर्यंत 5 वाजेपर्यंत प्रत्येक मताजवळ जाणं, मतदान घेणं, करून घेणं ही आमची जबाबदारी. आम्ही काम करतोय आणि आमच्या महायुतीच्या बळावर भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि जिल्ह्यामध्ये 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेलं आहे. बाकी आमची महायुती आमच्या सोबत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही. पण आमचा जो आता जी लढाई आहे तो 500 पार होण्यासाठीच आहे. भाजप आमदार